नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकत आहात मनमोकळा हा पॉडकास्टचा पहिला भाग आणि आजचा हा विषय आहे मराठी शाळेचा महत्त्व काय आहे आणि आपण मराठी शाळेबद्दल 2 शब्द बोलणार आहोत आणि त्यावर आपण पॉडकास्टमध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत. तर मराठी शाळेचं महत्त्व काय आहे आणि मराठी शाळेत पहिलं कसं होतं आणि आता मराठी शाळेमध्ये काय डेव्हलपमेंट चालू आहे आणि काय डेव्हलपमेंटची गरज आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. आज आपल्यासोबत आहे इझी ब्रो. त्यांच्यासोबत आज आपण पॉडकास्टची सुरुवात करणार आहोत. नमस्कार. माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि हा विषय खूप छान आहे आणि आपण कोणत्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत मराठी शाळेबद्दल आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि आजच्या या पिढीला फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. सर्वात आधी सांगा, मराठी शाळेत शिकण्याचा अनुभव कसा होता? माझा अनुभव खूप सुंदर होता. मराठी शाळेत शिकताना आपली मातृभाषा चांगली समजते आणि शिक्षकही खूप जवळचे वाटतात आणि आपण मला असं वाटलं की आपण कोणतीही गोष्ट सरांनी शिकवत असताना आपल्या मातृभाषेत शिकवत असतात आणि तो विषय समजण्यासाठी फार महत्त्वाचा आणि तो फार महत्त्वाचा घटक असतो तो विषय समजून घेण्यासारखा. कारण इंग्लिश हा विषय असा आहे, इंग्लिश ही फार महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. तरी मराठी शाळेचं एवढं महत्त्व का आपण मानतोय की कोणतीही गोष्ट सरांनी, शिक्षकांनी समजून देत असताना आपल्याला लवकरात लवकर समजून येतो. हो, खरं आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे विषय समजायला सोपे जाते. तुला अजून काय फायदा वाटतात मराठी शाळेत शिकल्यानंतर? आता मला फायदा म्हटले की मराठी शाळेचा फायदा भरपूर काही आहे, सर्व काही आहेत. कारण मराठी शाळेत संस्कारवरही भर दिला जातो. कारण संस्कार हा फार महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. त्या व्यतिरिक्त प्रार्थना घेतलेली असते. प्रार्थना आपण आणि सण, सांस्कृतिक कार्यक्रम आपण हे फार महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले जातात आणि तेही आपल्या मातृभाषेत असतात आणि सर्वांनी त्यामुळे आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये फार फायदा होऊ शकतो ह्याच्यामधून. म्हणून मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, प्रार्थना, सण आणि संस्कारावरती पण त्यांनी भरपूर असा भर दिल्यामुळं ते आपल्याला फायदा होऊ शकतोय. बरोबर. आणि मराठी शाळेत मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती मिळते. आजकाल काही पालक इंग्रजी शाळेला प्राधान्य देतात. याबद्दल तुझं मत काय आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आजकाल आपण पाहतोय की सर्व पालकांनी इंग्रजी शाळेला प्राधान्य देतात. का देतात? कारण आपल्या मराठी शाळेमध्ये तेवढं डेव्हलपमेंट अजून आपण अपेक्षा होती, तेवढं आपल्याला दिसत नाही आहे. कारण भरपूर असं इंग्लिश आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही पाहत असताना मुलांना एवढं काही त्यांनी दिले जातात. ते भरपूर काही ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी आता यूज करत आहात. आता तसं आपल्याला मराठी शाळांमध्ये अजून दिसत नाही. कारण गव्हर्नमेंटनी एवढं आपल्याला त्यांना एवढं काम करावं लागेल ना, भरपूर असे काम करण्यासाठी अजून फार फार महत्त्वाची गोष्ट आहे ही. कारण का पालकांचा एवढाच विषय असतो की मुलांचं पण भविष्य चांगलं व्हावं. त्यांना पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी भरघोस यश मिळवावं हेच त्यांच्या पालकांचं मत असतोय. आणि इंग्रजी महत्त्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये, फार महत्त्वाचं आहे. पण मराठी शाळेत शिकून इंग्रजी पण शिकता येतो. पण मातृभाषेचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं पण आहे. आपल्या मराठी शाळेमधूनच तो मातृभाषेचा पाया मजबूत कुठं होणार? ते म्हणजे मग आपल्या मराठी शाळेमध्येच होणार. आणि पालकांनी पण तेवढं विचार करावा लागेल. कारण इंग्रजी शाळेमध्ये आपण घालतोय, फक्त इंग्रजीच्या विषयावरती भर दिला जातोय जास्तीत जास्त म्हणजे. आणि मराठी शाळेमध्ये पण इंग्रजी विषय असतोच. पण त्यामध्ये पण आता मराठी शाळेमध्ये पण इंग्रजीवरती भर देण्याची गरज आहे. भरपूर असा इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. ते थोडासा आपल्याला मी गव्हर्नमेंटला एवढा रिक्वेस्ट करते की अजून काही डेव्हलपमेंटची फार गरज आहे. ती गरज तेवढं आपल्याला फारसं भेटत नाही आहे ग्रामीण लेव्हलमध्ये. तर ग्रामीण लेव्हलमध्ये तेवढं फार आपल्याला थोडासा भर द्यावं, त्यांनी पण लक्ष घालावं आणि शिक्षण मंत्र्यांनी पण तेवढं लक्ष घालायला गरजेचं आहे, एवढं माझं मत आहे. खूप छान मुद्दा मांडलास. शेवटी श्रोत्यांना काय सांगायचं आहे तुला, संदेश द्यायचा आहे? शेवटी श्रोत्यांना असा माझा संदेश असा आहे की मराठी शाळा आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा अपमान आहे. मुलांना मातृभाषेत शिक्षण देणं गरजेचं पण आहे. तो आपण
इंग्रजी पण तेवढंच महत्त्वाचं पण आहे, कारण मातृभाषा तेवढं इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये, तसंच इंग्रजी पण इम्पॉर्टंट आहे. तेच आपण आपल्याला एवढं बोलायचं आहे, की इंग्रजी हा विषय पूर्णपणे सर्व काही गोष्टी मराठी शाळेमध्ये पण यावं आणि अजून पण मी पाहतोय, की ग्रामीण लेव्हलमध्ये अ, छत आपण बघतोय की स्लॅब स्लॅब वगैरे घातलेले असतात. ते आता निघून खाली पडत राहतात. तरी पण ती लोकं काय व्यवस्थित हे करत नाही. कारण तेवढं दुरुस्तीवरती पण तेवढं लक्ष देत नाही आणि मुलांचं बेंचेस आपण पाहिलं ना जाऊन, बेंचेसमध्ये पण तोडकं-मोडकं पण आजपर्यंत मला दिसतायत. मला गव्हर्नमेंट शाळामध्ये. तरी ते आपण सुधारायला हवं आणि पुढं त्यांना ग्राउंड व्यवस्थित करून द्यावं. कारण प्राथमिक शाळा आपण किती मजबूत करतो, तेवढं आपल्याला माध्यमिक शाळा चांगली होतो आणि कॉलेजपर्यंत आपल्याला उच्चस्तरीय शिक्षण पण तेवढाच चांगलं होत राहतोय. कारण प्राथमिक शाळा आपण किती चांगलं करावं आणि किती मजबूत द्यावं हे आपण गव्हर्नमेंटने आणि सर्व शिक्षकांनी विचार करावा यावरती. आणि आजकाल आम्ही बघतोय की ज्या आपल्या गावचेच हितनी शाळेचीच मी विषय घेतोय की त्यांनी तेली सरांनी मुख्याध्यापक आहेत. तेली सरांनी वेगवेगळे असे कार्यक्रम राबवत आहेत. कारण तिथं मागच्या वेळेला कोडिंगचा पण मेळावा घेतला होता त्यांनी. कोडिंगचा पण त्यांनी व्यवस्थित मुलांना कसं आपण आता कसं मराठी शाळेमध्ये कोडिंग हा विषय आणि कॉम्प्युटर हा विषय असतो ना, तसा आता इंग्लिश मीडियममध्ये त्यांनी काय करतात, इंग्लिश मीडियममध्ये त्यांनी रोबोटिक म्हणून आता आणलेलं आहे. तेच असतं काही शिक्षण काही वेगळं नसतं, तेच असते. पण मराठी शाळा आता कसं आहे, शिक्षकांनी हे करून व्हॉलंटिअरली त्यांनी जबाबदारी घेऊन ते करत आहेत. पण त्यांना असं मला नाही वाटत, की वरून त्यांना काही मदत भेटते आणि तेवढं त्यांना सपोर्ट आहे. कारण शिक्षकांचं आणि मत एवढंच, की मुलं शिकू देत, ग्रामीण लेव्हलमध्ये चांगलं होऊ दे आणि ती ग्रामीण लेव्हलची मुलं पुढं जाऊ देत. हीच त्यांची मत असल्यामुळं त्यांची भावना आहे. तर म्हणून त्यांच्या चांगल्या भावनेमुळं हे सर्व घडत आहे आता. आता ह्या शिक्षकांच्या भावना पण गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचावं, शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचावं आणि हे सर्व दुरुस्त व्हावं आणि वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कार्यक्रम आणि वेगवेगळी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे सर्व आपल्याला आता गव्हर्नमेंट एक्झाममध्ये पण हवं आहे आणि ह्याच्यावरती पण लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. खूप सुंदर. आणि एवढं सर्व माहिती दिल्याबद्दल तुझं मनापासून आभारी आहे आणि माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुझं धन्यवाद. थँक यू सो मच. आणि आत्ता भाग आपण इथे संपवतो आणि पुढच्या भागामध्ये आपण नक्की पुन्हा नवीन बरोबर येण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. थँक यू आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.